हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा शंभू. बाहेर पडायच्या आधी सगळ्यात आधी जाऊन बाळूमांचे दर्शन घेतले आणि मग प्रवासाला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर आज आहे 5 जून आणि उद्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. म्हणून मी चाललो आहे आता रायगडकडे. अचानकच प्लॅनिंग झाल्यामुळे मी आणि माझा मित्र सौरभ घरातून 4-4:30 वाजता गाडी घेऊन बाहेर पडलो. जाताना थोडा पाऊस लागल्यामुळे आधीमध्ये ट्रॅफिक लागत होतं. महाबळेश्वरच्या घाटातून जाताना धुक्यांमुळे रस्ता नीट दिसत नव्हता, त्यामुळे गाडी आम्ही स्लोच घेतलेली. मित्रांनो, रायगडच्या पायथ्याला इथं बसेस सेवा उपलब्ध आहे. तिथंच गाडी आपली पार्किंग करून या बस आपल्याला गडाच्या पायथ्याला नेऊन सोडतात डायरेक्ट. बघू शकता आता रायगडच्या पायथ्याला येऊन पोचलेलो आहे. थोडं धुकं असल्यामुळे गड क्लिअर दिसत नाही आहे. आता वेळ न घालवता डायरेक्ट आपण गड चढायला सुरू करायचं आहे. रात्रीची 12:30 वाजून गेल्यात आणि गर्दी बघू शकता आता गडावर किती लोक चढत आहेत. काही बघा अंधार असल्यामुळे व्हिडिओ नीट येत नाही आहे. रात्रीच्या 1:30 वाजल्यात आणि ही गर्दी बघा तुम्ही. अजून आमचा निम्मा गड पण चढून झालेला नाही, कारण गर्दीच एवढी आहे की वर जाता पण येईना झाले. कशी आहे गर्दी. रात्रीचं 2:30 वाजल्यात, यायला लागतंय मर्दासारखं. लोकांची गर्दीच एवढी झाली की वरचा महादरवाजा आहे तो बंद केला आणि पोलीस कुणालाच आत सोडत नाही आहेत. त्यामुळे मी तर आता इथंच थोडा वेळ झोपणार आहे आणि पहाटे चालायला सुरू करणार आहे. फायनली आता आलो आहे रायगडवर. जिवंतपणी स्वर्ग हाच तो. थोडं पावसाचं वातावरण वाटायला लागले, म्हणून सगळ्यात आधी जाऊन महाराजांचं दर्शन घेऊया, कारण दुपारनंतर गर्दी खूप वाढणार आहे. कारण कंटिन्यू लोक गड चढायला सुरूच आहेत. आत्ता मी आहे नगरखान्याला जी वाट जाते त्या वाटेवर आहे आणि बघू शकता लोकांची एवढी गर्दी झाली की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे इथं. जे इथले स्वयंसेवक आहेत ते इथेच कुणालाच थांबून देत नाही आहेत. त्यामुळे आता शूट घेण्यासाठी मला परत फिरून यायला लागणार आहे.
कुठून येत आहे? हा हा नगर खाण्याजवळ प्रमाणाच्या बाहेर गर्दी होत आहे, त्यामुळे मी आता इथून खाली उतरायची वाट शोधायला लागलो आहे. खाली उतरण्यासाठी एक कच्ची वाट सापडलेला आहे मला. आता खाली जाऊन थोडं काहीतरी खाऊन घेणार आहे, कारण उन्हाचं प्रमाण खूप जास्त वाढले आणि थोडा वेळ सावलीत आराम करणार आहे आणि संध्याकाळी गड उतरायला सुरू. भयानक ऊन पडलेला आहे, त्यामुळे चटके बसायला लागल्यात अंगाला. सगळे इथं शिवभक्त सावलेले मस्त आराम करतात. आम्ही बसलोय झुणका भाकरी तयार व्हायची वाट बघत. मग इथेच झुणका भाकरी खाऊन थोडा वेळ सावलीला आराम करणार आहे. मग संध्याकाळी आपण गड उतरायला सुरू करणार आहे. काल रात्रीपासून आम्ही उपाशी होतो. आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता आम्ही जेवायला लागलं सुरू केले. जेवण झाल्यावर थोड्या वेळाने आम्ही गड उतरायला सुरुवात केली, कारण आम्हाला घरी लवकर पोचायचं होतं आणि गडावर पण एवढी गर्दी जास्त वाढत होती, थांबायला प्रॉब्लेम येत होता. जाता जाता गडाचं शेवटचं दर्शन घेतलं. संध्याकाळचे 4:30-5 वाजल्यात. उन्हाचे चटके तरी पण अजून बसायला लागल्यात, पण खालून येणारे सह्याद्रीच्या वाऱ्यामुळे ते जाणवत नाहीयेत. एकदम थंड अशी मस्त हवा सुटल्या. मित्रांनो, हा बघून घ्या रायगड आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि आपण आता इथेच थांबूया.